गावात आल्याच्या नंतर काही गावातली मंडळी माझ्या पुढे येऊन मला म्हणाली, आमच्या बहिणीला पण म्हणाले, त्यांना जम्बलिंग झालं बरं का, म्हणजे त्यांना कळत नव्हतं कीर्तनकार कोण आहे. काही ठिकाणी होते बरं काय बरं का, आमचे आई साहेब सुद्धा पांढरी साडी घालून असते कीर्तनात, नीट लक्ष देऊ नाही का. आई साहेब पांढरी साडी, मामा पांढरे कपडे, सगळे पूर्ण पांढरे. आम्ही पांढरे कपडे घालतो नाही की लोकांना सहन होत नाही हो. काय म्हणतात, आले बघा बगळे, बगळे दिसतोय आम्ही. होय बोलत चला तर कावळा. अंधारात तर आमचा कलर चमकून दिसतो. मग प्रत्येक वारकरी आले म्हणून भूत येत आहे नाही बघा, आहे का नाही. काही ठिकाणी कसं होतं माहिती का, आम्ही कारगाडीमधून आलो का नाही, आई साहेब पहिला उतरते बरं का. आई साहेब पहिला उतरले का सगळ्यांना वाटते आई साहेबच कीर्तन करायचे. सगळे पहिला त्यांच्या पाया, महाराजचे हरी जय हरी, आई साहेबचे हरी जय हरी, सगळे त्यांच्या पाया पडतात. मग मी गाडीतून उतरला का नाही, मला म्हणते सगळ्या बाजूला कीर्तन करणं. अरे मीच आहे कीर्तन का. मग त्यांना जेव्हा गाडीवर पाहून मी ना गेल का नाही, तेव्हा कळते आजचा कीर्तन का. कसं असतं बा, एखाद्या वेळेस मूर्ती लहान असते पण कीर्ती नाही. छोटा पॅकेट बडा चलावा उत्तर देत नाही. काही गावात कसं असते माहिती हो का, सगळं तू सांग, तुला कशाला बोलवले एक एक माणसं अशी बसते बाबा, कीर्तनाला आलं की फ्रेश व्हावं माणसाला, असं सेंट वगैरे मारून यायचं बरं का, 2 किलोमीटर वरती वास गेला पाहिजे.